नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. आता आरपारची लढाई. तुळजापुरात मनोजदादा जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागत. तुळजाभवानीचे दर्शन घेऊन पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा श्रीगणेशा. गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या हक्कासाठी लढणारे संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी आगामी 29 ऑगस्ट 2026 पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्धार केला आहे. या ऐतिहासिक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू होत असून या दौऱ्याची सुरुवात त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीतून केला आहे. तुळजापुरात भव्य आणि उत्साहपूर्ण स्वागत. आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या पूर्वसंध्येला मनोजदादा जरांगे पाटील तुळजापूर येथील पुण्यभूमीत मुक्कामी आल्या असता संपूर्ण तुळजापुरात मराठा बांधवांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. सकल मराठा बांधव आणि जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय भैया ज्ञानेश्वर साळुंके तसेच जनहित संघटनेच्या सर्व प्रमुख पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत दादांचे गगनभेदी घोषणा, ढोल ताशांच्या गजर, जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले. आता माघार नाही, हे माझे शेवटचे उपोषण असेल. मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळेपर्यंत ही आरपारची लढाई सुरूच राहील. मनोजदादा जरांगे पाटील. आई तुळजाभवानीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोजदादांनी महाराष्ट्र सरकारवर शिलक्या भाषेत जोरदार ताशेरे ओढलेत. सरकारच्या ढिसाळ धोरणावर आणि मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांच्या अनपालनावर त्यांनी तीव्र शब्दात प्रहार केला. 29 ऑगस्टपासून सुरू होणारे हे उपोषण निर्णायक असेल. आरक्षणाचा मुद्दा तडीस नेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे सडेतोड इशारा त्यांनी यावेळेस दिला. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन दादा उद्यापासून आपल्या पुढील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. या दौऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आंदोलनाला पुन्हा एकदा मोठी धार मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या तुळजाई एक्सप्रेस चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. दोनच मिनिटात दादा आपल्याला संबोधतील. अरे लड़ेंगे जीतेंगे, हम सब डरेंगे, अरे लड़ेंगे जीतेंगे, हम सब डरेंगे. आपल्या या पवित्र तुळजाभवानीच्या तुळजापूर मंदिर आपण प्रचंड संख्येने जमलात, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तुमचं मनापासून तुम्हाला तुळजापूरवाल्याला बैठक दिलेलीच नव्हती. आम्ही फक्त मुक्कामाला येऊ असं सांगितलं होतं. पण तुळजापूरवाल्यांचं पहिल्यापासून हेच अग्रस्थानी राहायची तुमची जी पद्धत आहे, मागं पडायचं नाही. आणि तेच लोक जिवंत राहते, जे मागं पडत नाहीत. काळापेक्षाही एक पाऊल पुढे चलते. काळापेक्षाही त्या समाजाला कधीच अपयश सुद्धा येत नाही. माणसं ताठर असले पाहिजे. बसून बोलायचं जमन ना? नाही तुम्ही म्हणता नाही, पहिले जिंदगीच व्हायचं, आता बसूनच काही सुरू झालं. समाजाला चांगल्या प्रकारची दिशा जर द्यायची असली तर समाज जागा असावा लागतो. आपल्या समाजाचं लय नाव घेतात बरं का, लय जागा झाला म्हणते. ती जे मेलेला होता, झोपलेला होता ना, तसाच बरा होता. समाज जागा झाल्यापासून नुसतं राज्य नाही तर देशभरात आणि देशाच्या बाहेर सुद्धा आपल्या मराठींची चर्चा आहे. आणि ऊर्जा बी तीच. एकदा घोषणा दिली का असे पाठवून देते सगळेच. काही कडे एक मान लागेल, दुसरा टाळालाच. तुळजापूरला म्हणजे धाराशिव जिल्ह्यात, असंच नांदेड जिल्ह्यात बी, बीड तर त्याच्या पुढे. पण ताठरपणानं काम करायची जी भूमिका आपल्या मराठवाड्याच्या मातीत येणार, संभाजीनगर असेल, जालना असेल, आपलं परभणी असेल, हिंगोली असेल, लातूर, आपण क्रांती करू शकतो हे सगळ्याला माहिती. आपण ती केली पण
थोडं लपडं गुतलंय आपला. तेवढ्यासाठी आपल्याला पुन्हा संघर्ष करावा लागतो. एकदा झाला 29 ऑगस्ट फायनल निर्णय. अशी मॅच खेळायची ना, हल्ल्याला बॉल सापडत नाही पाहिजे बावनकुळ्याला. बरं ते आपल्या आद्यात नव्हतं, मध्यात नव्हतं, मध्येच खेंगर पकडून आलं का होतं का? आद्यात नाही, मध्यात नाही, त्याचं आपलं काही नाही, आपलं त्याचं काही नव्हतं. काय त्याला कुत्रं चावलं पिसाळ्याला. या बाईकी सुरू केलं ते. मी खोटं कधीच बोलत नाही. तुम्ही इकडून या बरोबर जरा सगळे गप्पा आणायच्यात आपल्याला. मला तुमच्या तोंडाकडे बघून तुम्हाला झपकायचंय जरा. सगळे जसं तुम्ही खाली बसा, व्यासपीठावर बसा, पण बसा खाली बसा. आज सुट्टीत नाही तुम्हाला पाठ 4 वाजता. बघू आता कोण पदरत, मी का तुम्ही. तरी तुम्ही दोनदा हल्ला असेल. समाजाला गरज आहे आरक्षणाची आणि समाज मागतो हक्काचं आरक्षण. हक्काचं आरक्षण मागतो. फक्त कळून द्या ना काय चाललंय. गिअर मध्ये कसं घ्यायचं ना, ही सिस्टम पुरी लावली गेली. शेवटच्या क्षणाला फोडून सांगतो, शेवटच्या क्षणाला जमलं तर समाज विरोधात जाईल माझ्या, नाही जमलं तर देऊ आरक्षण मराठ्याला. ही डाव द्या नियती मराठ्यांच्या बाजूने. मला मेळ लागला बावनकुळेने हे प्रमाणपत्र रद्द करायला, नोंदी रद्द करायला पत्र देऊ. मग मी का लेसुईचा नाही. अधिकाऱ्याला म्हणलं भाऊ पत्र कोणचं आहे, त्याला भेऊ सरकारच, मग भेऊ मी लय शहाणा नाही. असं त्याचा सापडलं ते. आणि बावनकुळेचं पत्र बावनकुळेच्याच ऑफिस मधून हाताला लागलं. बघ मला बावनकुळे मी बी किती पुढचा आहे. तो केलं परळीच्या लाभार्थी टोळीसाठी हे काम. आम्हाला मराठ्यांना माहितच नव्हतं तू त्या लाभार्थी टोळीला जॉईन आहे म्हणून. आज ह्या तुळजापूरच्या नगरीतून फडणवीसांना सुद्धा माहित होईल की हो परळीच्या लाभार्थी नाशक्या नालायक टोळीला जॉईन झालेला आहे म्हणून. फडणवीसांना सुद्धा आज माहित होईल. हे त्या टोळीसाठी त्यांनी काम केलं. पत्र आलं माझ्या हातात, मी दिलं मीडियाच्या बांधवाला सांगून. बावनकुळेने पत्र देऊन नोंदी रद्द केल्या आणि मराठे खरबडून झालेला. झाकच गेली मराठी. कारण ही नवीन माणसावरती आरोप म्हणले असते. बर मी खोटं बोलत नाही. मला आरोप करायचा असता तुम्ही धन्यावर केला का, भुजबळवर. त्यांनी काही केलंच नाही. बळच कस काय नाव घेऊ. ज्यांनी केलं त्याच. बावनकुळेचं पत्र मराठ्यांनी बघितलं. तुम्ही बघितलं सगळ्यांनी. नसल बघितलं तर पुन्हा बघून घ्या, वाचून घ्या. मग मी काय चुकीचं बोलतो. भाजप मधल्या एकाही मराठ्याच्या पोराचं पोरीचं या कुणबी प्रमाणपत्रामुळे कल्याण होणार नाही का? शिवसेनेच्या एकाही पोराचं पोरीचं कल्याण होणार नाही का? मग याला कळत नाही का आपले प्रमाणपत्र रद्द का करायला बावनकुळ्या? बावनकुळ्या रद्द करतो कशामुळे? इतके मेलेल्या रक्ताचे मराठे झालेत का प्रश्न विचारू शकत नाहीत? तुम्ही प्रश्न विचारायची तयारी नाही ठेवली तर काही दिवसांना असा काळ येईल की तुमच्या प्रॉपर्ट्या सुद्धा हे लोक हडप करतील. लक्षात ठेवा. इतकी हुंडगिरी वाढवण्याची. जागच्या जागेवर लोक दाबायच्या शिकार पुढच्या काळात. त्याला वाढून देऊ नका. अन्याय करून जर तुम्ही सहन करणार असलात तर तुमचे मुर्दे पडलेले माहीत होणार नाहीत. ते एकाला गोड बोलते तर दुसऱ्याचा कार्यक्रम करते, तर दुसऱ्याला गोड बोलते तर याचा करते. ही यांची सिस्टम आहे. फसताल, सगळेच फसताल या षडयंत्रात. लक्षात ठेवा. माझं काय जाणार नाहीये.
मी समाजासाठी आयुष्य दिलंय, समाजासाठी जिवंत आहे तोपर्यंत लढणारे. ह्या षडयंत्रात जर फसलात तर बाहेर येता येते पुन्हा. आत्ताच जागे व्हा. बावनकुळ्याचा आणि आपला काही संबंध नसताना सुद्धा त्यांनी मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करण्याचं काम सुरू केलंय. यांना वेळेत रोखावं लागल. आता मराठ्यांना कळालंय, ज्या ओबीसीच्या काही नेत्यांना काही म्हणतोय मी, मराठे चांगलं म्हणतात, तेच आतून असं काम करतात की आतून साथ देते ते एकमेकाला. लक्षात ठेवा महाराष्ट्रातले मराठे. आता आपण नुसत्या भोळ्यापणात जगायला लागलो आणि भोळ्यापणात आपण संपून जातो. हे खूप पुढे गेले आपल्यापेक्षा. आपलंच खाऊन आपल्याच मतावर निवडून आले आणि आपण निवडून दिले. मंत्रिपदाचा अधिकार आला तर त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर आपल्याच विरोधात सुरू केला. ओ अरे नेती यांची उघड्या डोळ्यानं कसं बघणार? त्या शिरसाटला काय नाही केलं राव मराठ्यांच्या पोरांनी. त्याने बाबा आणला शिरसाटने, ती टिकला लावलेला बाबा गुडुंग 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 वाजत त्यो. ते बाबा मलाच बोललो, प्रचाराला आला त्याच्या आणि बोललो मला. जेच मराठ्याचे पोर उठले त्या सभात होते, सभात मोडली. उठून आले नुसते पुढच्याच राहिला. काय करते तिथं कुणाला भाषण कर. शिरसाट उठला ना अंतरवाली तिवर बसला. बाबा आणल्या म्हणले बोकंडी बसायला, ती माझ्या चोरावर बसला म्हणे. म्हणलं काय झालं? मी ऐकलं नव्हतं बरं का, मी खरं सांगायलो. या पवित्र भूमीत तुळजाईच्या खोटं बोलू नये. मला माहितच नव्हतं काय झालं. मला टीव्ही बघायला टाइम नाही, मोबाईल बघायला टाइम नाही. ते म्हणला ते तुमच्यावर बोलला. म्हणलं काय म्हणला? म्हणलं असं असं म्हणलं. आणि मग ते सुरू केला बाबा. भोंगळा करूच तर बाबा ठेप्याला आणला. मला आधी माहित नव्हतं, शिरसाटने सांगितलं. म्हणलं बाबा तुला काय दोष आहे त्याच्यात? मराठ्यांच्या पोराने 2 रात्रंदिवस त्याचं काम केलं. चांगलं आहे म्हणूनच केलं असं ना संभाजीनगरच्या पोराने. बघा असा उतला ते. इतकी गद्दारी केली त्यांनी. त्याने ते प्रमाणपत्र रद्द करायला ते सुद्धा कोर्टाने करू लागला. मराठ्यात काय संभ्रम केला असता? नोंदीच ठिकाणात काय की बुवा, काय संभ्रम झाला असता तुमचा सगळ्यात? नोंदीच टिकत नाहीत का काय किंवा मग काढ का नाही काय की घेण्यात देण्याचं टेन्शन वाटलं असतं नाही तुम्हाला. पण समाजाला माहित झालं आपलं खरं असून सुद्धा रद्द केलं मंत्र्यांनी. आता मंत्री रद्द करा म्हणल्यावर अधिकाऱ्याचं काय चालतंय? अधिकारी नाही म्हणतो त्या बिड्या अधिकाऱ्याच्या मागे लागायच्या. जेलात जाण्यापेक्षा आपले प्रमाणपत्र रद्द केले. म्हणजे आपणच केलेला मंत्री, आपणच मत दिले त्या बावनकुळ्याला. कारण तिकडे सुद्धा कोणी मराठी आहेत, लय मतदान करते त्यांना. आता कळण त्यांना 29ला बावनकुळ्यामुळे भाजपचे किती हाल झाले. हे खोटं सांगायला नाही तुम्हाला, त्याचं रिअल पत्र आहे. काय करणार कोण सत्ता असल्यावर? तुम्ही जर कुणी मंत्री झालात आणि तुम्ही जर म्हणलात हे काम करतो, त्याला गपचीप ऐकावं लागेल अधिकाऱ्याला. मराठ्यांचा बळी द्यायचं काम आपण दिलेल्या सत्तेनं सुरू केलं. आता मात्र आपल्याला खूप जागा होणार. धाराशिव जिल्ह्यात जागा करायची गरज पडत नाही, पण यांची आता जिरवावं लागते. 29 ऑगस्टच्या आंदोलनात काही ठेवायचं नाही. अख्ख्या मागण्याची अंमलबजावणी घ्यायची. 5 मिनिटं सुद्धा वेळ द्यायचा. तुमच्या भराशावर मी तिथं मरुस्तर बसायला तयार आहे. तुमच्या भराशावर मी तिथं मरुस्तर तयार आहे बसायला. आपल्याला एक सुद्धा मागणी ठेवायची नाही. निर्णायक आंदोलन करायचं आहे. कारण हे नंतर असं करते. काय गरज नाही पडणार मुंबईची. एकदाच मुंबईला गेले तर अर्धे मंत्री मुंबईच्या बाहेर होते. हेच फडणवीस साहेब 11 वाजताच नागपूरला गेले आणि मग
शिंदे साहेबांनी विचारलं फडणवीस साहेब कुठे आहेत? ते म्हणले नागपूरला. ते म्हणले मग मीच दरेगाव चालू. हे दोघं तिथं दिसणार म्हणल्यावर अजित दादा म्हणले दोन कुठे गेले? मेलेल्या माणसाबद्दल कधी खोटं बोलू नये. हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल कधीच चुकीचं आणि खोटं मागं बोलू नये. मला हे त्यांच्या जवळच्या मंत्र्यांनी सांगितलं सरकार बांधल्या. अजित दादा म्हणले दोघं कुठे? ते म्हणले फडणवीस साहेब गेले नागपूरला. आणि म्हणले एकनाथ शिंदे साहेब? ते म्हणले दरेगावला. आणि ते म्हणले मग मला का रट्टे आठवलं काय मुंबईत एकट्याला? आपलं काय ठरलं होतं? आंदोलन जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत सगळे दौरे रद्द करायचे, सगळ्यांनी मुंबईतच थांबायचं. मग हे कुठे गेले? मला कसं मी चाललो म्हणले पुण्याला. मराठ्याचा दमका असा आहे मुंबईत जायची गरज पडणार नाही. आपण एक जीवाला ताकद लावू. तुम्ही फक्त धाराशिव जिल्हा सगळा पिंजून काढा. याच्यानंतर आंदोलन होणार नाहीये. हे शेवटचं आंदोलन आहे. हे शेवटचं आंदोलन. निर्णायक आंदोलन करायचे. प्रत्येक मराठ्याला फक्त एवढंच सांगा घरापर्यंत जाऊ. मराठ्याची असल ती गाडी घरी ठेवायची नाही. आपण आपल्या गाड्या मोटरसायकली फोर व्हीलर ट्रॅक्टर जिपा पिकअप टेम्पो ट्रका पळा अंतरवर. मी बघतो यांच्या. आता मी तुमच्या लक्षात आला असत लय जणांची जिरीणार आहे मी आता. कारण यांनी ताणच तेवढा दिला. दळपायच्या मस्तकातच गेली त्या दिवशी. त्या पोराचे पुरावे पुरावे कसे? शिंदे समितीनं नोंदी शोधल्या आणि सापडलेल्या नोंदी त्यांनी ग्रामपंचायतला लावल्या भीतीला. गावाला माहित बी नाही काय चिटकेले. गावकऱ्यांनी विचारलं तू काय चिटकाला? ते म्हणे नोंदी आहे. ती भाषा वाचत आहे ना. पण आपल्या गावातल्या काही पोरं हुशार पोरांनी त्याचे फोटो काढले आणि विश्लेषण करणाऱ्याकडे ते घेऊन गेले. त्यांनी सांगितलं तुमच्या गावातल्या ह्या नावाच्या कुणबी नोंदीने काय 2 वर्षापूर्वी. त्या 2 वर्षापूर्वी यांनी सापडलेल्या नोंदी ते प्रमाणपत्र दिलं. सगळं गाव त्याच्यात 3000 लोक बसले. 3400 लोक मला वाटतं त्या गावात. दहीहंडे नावाचे प्रमाणपत्र निघाले. त्यांचे प्रमाणपत्र रद्द करायला सांगतोय बावनकुळे आणि ह्यो शिरसाट. त्यांचे प्रमाणपत्र. बर जात पडताळणी समितीने काय सांगितलं? यांना व्हॅलिडिटी देऊन टाका. तसा आम्ही आदेश करत आहोत. ते मी व्हायरल केले. नसं तुमच्यापर्यंत मिळालं तर पुन्हा व्हायरल करतो. तरी रद्द होत. मराठीत टाळ्यावर राहा बरं का तुम्ही. तुमच्या बुद्ध्या ठेप्यात ठेवा. तुम्ही टाळ्यावर राहा. पुढची पिढी बरबाद होईल आपली. आपण जगतो कसे बी आता. पुढच्या पिढीचा लेकरा बाळाचा लेकी बाळाचा असं मरण आणते. आपण एवढे ताठर असून जर हे आले तर मग कसं व्हायचं? काय वाजत तर काय? मला वाटलं का आणखी काय? मला वाटलं बावनकुळेच आला. नाही ते त्याला आता त्याने चूक केली त्याला भोगावं लागला. आपण फक्त तुम्हाला सांगितलं मी का आपण फक्त आता गावोगाव पिंजायला सुरुवात करा. कुणीच हायगाई करू नका. आंतरवाली जाम झाली. सरकार गेली. पुऱ्या मागण्या घेऊन तर हटायचं नाही. बार आंदोलन करायचं. किती दिवस? 3 वर्ष झालंय ते गाव आपल्यासाठी झुंजत आहे. ज्या गावानं रक्त सांडलं त्या गावच्या नोंदी रद्द करायला लाज वाटली पाहिजे यांना. ज्या कधी रद्दच होऊ शकत नाही. उद्या तुमच्यावर वेळ येणार मग ही सगळ्यावर वेळ येणार. ते प्रत्येकाच्या नोंदी असं दादागिरीनं मंत्री सांगून रद्द करणार. मग काय करणार आपण? तुमचं खरं असूनही चालू देणार नाही. खरं असूनही चालू देणार नाही. म्हणून आता आपल्याला हे शहाणपण म्हणायचं. बावनकुळ्यांनी आपल्याला शहाणपण शिकले.
आम्ही मंत्री पुढे चालून तुमच्या खऱ्या असल्या तरी रद्द करणार आहेत, हुशार केले त्याने आपल्याला. म्हणून आपण आता सावध व्हा. एकही नोंद आपल्या गरीब मराठ्यांची रद्द होता कामा नये, एक पण. आजपासून तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. पुरं धाराशिव जिल्हा पुरा पिंजून काढायचा. एक माणूस नाही म्हणला पाहिजे की मला सांगितलं नाही. तुमच्या मोबाईल मधले जेवढे फोन आहेत प्रत्येक फोन लावून सांगा निघ म्हणून. आपण आपल्या गाड्या घ्यायच्या, मराठ्या थोड्या गाड्या आहेत का, टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येकापर्यंत ही निरोप द्या आणि रोज मोबाईलवर पोस्ट टाकीत जा आंदोलनाच्या आपल्या. रोज मोबाईलला काहीतरी काम पाहिजे ना. मी आताच तर तुमच्या खेडगावात सांगितलं, मोबाईल 3 वाजता ऑनलाईन तिथं बसलेला प्रत्येकाची, आणि पोस्ट तर एक टाकली नाही. आणि मग ऑनलाईन 3 वाजता पाठव, तू बघतो काय मोबाईल मध्ये. 3 वाजता मोबाईल बघतो काय. जातीच्या कामाला तुमचं योगदान द्या. कमीत कमी राहिलेले एवढे 15 दिवस जातीसाठी ताकद द्या. तुमच्यामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण होईल, सोनं होईल. त्याच वेळ द्या तुम्ही. हातचं जेवढं काम आहे ते करा. तुम्हाला शेतात काम आहे, तुमच्या व्यवसायावर काम आहे, तुम्हाला बसल्या बसल्या फोन लावा. सोडू नका एक पण फोन. येईल नाही तर नाही येईल, आपलं सांगायचं काम करा. अख्खा मराठा जागा होतो. सोशल मीडियातले ताकद आहे. अख्खं जग जागा होतं सोशल मीडियावरती. तुम्ही काय शिव्या द्यायले कोणाला का गोळ्या घालीन म्हणालेतले याला. आपल्या आरक्षणाबद्दल मराठा जागृत करायला होतो आपण. आणि आपल्या जातीचे पोस्ट टाकायला लाज काय वाटत? तू मराठा कसला तुला लाज वाटते तर